नमस्कार प्रेक्षक हो. आजच्या एपिसोडमध्ये आपण राशीचक्रातील 10वी रास मकर रास याबद्दल काळे गुरुजींकडनं अधिक माहिती घेणार आहोत. आमचं चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही नेहमीचीच विनंती आजही मी तुम्हाला पुन्हा करत आहे. तर आज आपण मकर राशीबद्दलचं सविस्तर विवेचन काळे गुरुजींकडनं माहीत करून घेऊ. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये मकर राशीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच पहिला प्रश्न आहे की मकर राशीचं स्वरूप कसं आहे. मकर राशी जर आपण विचार केला तर आकाशामध्ये 270 ते 300 अंशावर उदित असणारी ही राशी आहे. म्हणजे तारकांचा जो समूह आहे तो साधारणतः पुढचं तोंड जे आहे ते हरणासारखं आणि पाठीमागचं जो भाग आहे तो सुसरीच्या पाठीमागचा भाग जो असतो त्याप्रमाणे, म्हणजे 15 अंशात असणारी ही रास जी आहे ते हरणाप्रमाणे आहे आणि त्याच्या पाठीमागे राहिलेले जे 15 अंश आहेत सुसरीप्रमाणे आहे. असं ते दोन्हीचं कंबाईन किंवा एकत्र असणारं व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल मकर राशीचं. मुख हरणाचं आणि बाकी शरीर हे सुसरीचं असं एक वेगळं राशीचिन्ह असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल काय सांगता येईल. हे बघा, व्यक्तिमत्व आपण साधारणतः 8-9 राशी बघितल्या, ह्याच्यामध्ये लक्षात येईल की चिन्हांवरूनच बऱ्यापैकी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी किंवा त्याच्या स्वभावामध्ये असणारे गुण आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर लक्षात येईल की हरिण जे आहे, हरणाचा जो चंचलपणा आहे, बालिशपणा आहे, उड्या मारण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा एक ज्याला काय म्हणतील कमकुवत त्याचा जो मनाचा भाग आहे, अशा पद्धतीनं ते त्याचं जे मकर राशीच्या व्यक्तीचं सुरुवातीचं आयुष्य म्हणता येईल आपल्याला किंवा लहानपणाचं आयुष्य म्हणता येईल, हे त्या पद्धतीचं जातं किंवा त्या पद्धतीचं असतं किंवा स्वभाव तशा प्रकारे त्या व्यक्तीचा असतो असं आपल्याला वर्णन करता येईल. म्हणजे मग पूर्वार्ध म्हणण्यापेक्षा किंवा बालपण हे त्यांचं हरिणाप्रमाणे सुंदर जातं, स्वच्छंद जातं, बागडत जातं आणि त्याच्यानंतरचा जो प्रौढावस्था सुरू होते आणि त्याच्यानंतरचं उर्वरित आयुष्य ते मात्र धीर गंभीर घालवावं लागतंय, कष्टामध्ये घालवावं लागतंय, असं यांचं वैशिष्ट्य आपल्या चिन्हावरून आपल्याला समजतं. आपण चिन्हावरून खरं तर आपण मागच्या ज्या 7-8 राशी बघितल्या त्याच्यामध्ये प्रत्येक राशीच्या चिन्हावरून आपण इथं विचार करत आलो किंवा त्याचं व्यक्तिमत्वाचा अंदाज आपण बांधत आलेलो आहे. याच्यामध्ये इथं पण तोच नियम लागू होतो. त्याच्यामध्ये हरिण हे जे आपण म्हटलं की 15 अंशामध्ये हरिण असं जे दाखवलं किंवा हरणाचं तोंड जे आहे, तर त्या व्यक्तीच्या बालपणाच्या आयुष्यामध्ये आपल्याला स्वभावामध्ये त्या व्यक्तीच्या हेच गुणधर्म हरणाचे जे आहेत ते दिसतील. मग ते गुणधर्म कुठले आहेत? अतिशय बालिशपणा ज्याला म्हणता येईल की इकडून तिकडून उड्या मारण्याची जी सवय आहे ती त्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे स्वच्छंदी असणं, की हरिण पळताना कधी विचार करून पळत नाही, ते त्याच्या पद्धतीनं पळत असतं, म्हणजे तो स्वभावातला त्याच्या स्वच्छंदीपणा आपल्याला इथं दिसतो. त्याचप्रमाणे ते भित्र पण असतं, म्हणजे पुढून जर काही आलं तर ते अचानक तितक्याच गतीने मागे वळून पळायला सुरुवात करतं, म्हणजे ते भित्र पण आहे. तेवढंच भाबडं पण असतं आणि त्याच पद्धतीनं निरुपद्रवी आहे. ते कुणाला विनाकारण त्रास देत नाही किंवा दुसऱ्या प्राण्यावर ते अतिक्रमण करत नाही. हा त्याचा निरुपद्रवी स्वभाव आहे. तो ह्या मकर राशीच्या व्यक्तीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. त्याचप्रमाणे चंचलपणा, संतोषी वृत्ती आणि दैववादी ह्या सगळ्या गोष्टी त्या मकर राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतील. संतोषी वृत्ती, दैववादीपणा हा जो भाग येतो, हे सगळं आपल्याला लहानपणी आपण प्रामुख्याने त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर खरं तर ते आयुष्य बदलत बदलत जाणारं पुढं असतं आणि नंतर मग हे झालं 15 अंशाचं वर्णन. म्हणजे 15 अंशामध्ये हरिण हे जे दाखवलं त्या हरणाचं किंवा त्याच्या लहानपणीचं हे वर्णन झालं. पण त्याच्यानंतर मात्र त्याच्या स्वभावामध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये बराच फरक पडतो, कारण त्याचा निम्मा भाग जो आहे तो सुसर आहे. आणि सुसर म्हणलं की आपल्याला माहिती आहे की ओबडधोबडपणा आला किंवा अगदी ज्याला काय वर्णन मकर राशीचं असं केलं जातं की माळरान, रफनेसपणा, हे सगळे जे व्यक्तिमत्वाचे गुण आहेत हे आपल्याला त्या याच्यामध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे सुसर म्हणजे प्रचंड श्रम किंवा कष्ट, हे मकर राशीच्या म्हटलंच जातं की मकर कष्टाची रास आहे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे त्या व्यक्तिमत्वामध्ये कष्ट करणं, धडपड करणं, दगदग करणं, चिकाटी, हे सगळे गुण दिसून येतात त्याच्यामध्ये. आपण 15 अंशामध्ये पहिल्यांदा हरिण बघितलं आणि हरिणाचे जे स्वभावाचे गुणधर्म आहेत ते बघितले आणि नेमके त्याच्या विरुद्ध गुणधर्म असणारं पुढचं त्याचं आयुष्य किंवा त्याचा तो 30 अंशाचा भाग आहे तो त्या पद्धतीचा येतो. मग त्याच्यामध्ये सुसरीचा जर विचार केला आपण तर लक्षात येईल की प्रचंड श्रम करणारी, प्रचंड कष्ट करणारी, धडपड करणारी, दगदग करणारी, अशा पद्धतीचं त्या सुसरीचं आयुष्य किंवा त्या मकरेच्या माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला या पद्धतीचं दिसून येतं.
मग त्याच्यामध्ये लोभीपणा हा पण गुण आपल्याला विशेषपणे मकर राशीमध्ये दिसून येतो. पण लोभीपणा असला तरी चिकाटी, काम करण्यामागची चिकाटी पण त्यांची तेवढीच असते. त्याचप्रमाणे दीर्घोद्योगीपणा हे पण मकर राशीचं आणखीन वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. कारण सुसर जर बघितली तर सातत्याने ती तिचं भक्ष्य शोधत असते. त्याप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये पण आपल्याला दीर्घोद्योगीपणा दिसून येतो. मग त्याचप्रमाणे शत्रूशी कडक वर्तन करण्याची सवय म्हणजे जसं सुसरीचं वर्तन असतं की काही बक्षीस सापडलं तर ते सोडणार नाही. त्याप्रमाणे मकर राशीचा पण हा स्वभाव असतो की शत्रू जर कोणी असेल तर त्याच्याशी ते नमतं न घेता कडक वर्तन किंवा जे काही ट्रीटमेंट कडक द्यायची ती बरोबर त्या पद्धतीने देतील. असा पण यांचा एक स्वभावाचा भाग आपल्याला इथं वेगळ्या पद्धतीचा सांगता येईल. त्याचप्रमाणे दुर्बलांवर आक्रमण करणे. जर काही दुर्बल म्हणजे सुसरीचं पण हेच वैशिष्ट्य आहे की तिच्यापेक्षा कोणी कमी याचा प्राणी असेल तर त्याच्यावरती आक्रमण करते. हे वैशिष्ट्य आपल्याला मकरेच्या व्यक्तीमध्ये पण आपल्याला दिसून येईल. मग आता या मकर राशीचे राशी स्वामी कोण आहेत? मकर राशीचा राशीस्वामी शनी ग्रह आहे आणि शनीचे बरेचसे गुण आहेत ते मकर राशीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतील. म्हणजे शनी जर बघितली तर आपण कष्टकऱ्यांची रास म्हटलं जातं किंवा कष्टकऱ्यांचा ग्रह म्हटलं जातं किंवा शनीवरून कष्ट करणारी व्यक्ती बघितली जाते. मग तशी ही श्रमिक रास आहे. म्हणजे कष्ट करणारी किंवा प्रयत्न करणारी, त्याला श्रमिक म्हणण्यापेक्षा प्रयत्न करणारी, सातत्य ठेवणारी अशा पद्धतीची ही राशी आहे. आणि त्याच्यामध्ये तर्कसंगत किंवा तत्वनिष्ठ ह्या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतात आपल्याला. तर्कसंगत किंवा तत्वनिष्ठ म्हणजे एखाद्या ठिकाणी काम जर करायचं असेल तर ते तिथंच काम करेल अशा पद्धतीचा तत्वनिष्ठपणा आपल्याला इथं सांगता येईल. त्याच्यामध्ये चिकाटी आहे, थोडंसं खिन्नपणा म्हणजे हे सगळं जरी करत असेल तरी त्याच्यामध्ये स्वभावामध्ये कुठेतरी खिन्नता दिसणं आपल्याला ती त्यांच्या साधारण बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरून आपल्याला दिसून येते. मग त्याचप्रमाणे गंभीर चेहरा म्हणजे खिन्नता आणि गंभीर चेहरा खरं तर ही दोन्ही गोष्टी एकमेकाला जवळ आणणारेच आहेत आणि ती खिन्नता त्या गंभीर चेहऱ्यावरून दिसून येते. पण एवढं सगळं करत असताना या लोकांमध्ये आपल्याला एक प्रकारची कडक शिस्त म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेशन जे असतं ते यांचं पूर्ण पक्कं असतं अगदी आणि ती शिस्त त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं आपल्याला दिसून येते. हा पण भाग आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे विरक्त ही असा पण एक गुण आहे कारण शनीचा जो गुण आहे तो विरक्तपणा येतो साधारण मकर किंवा कुंभ किंवा शनी तत्वाच्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतो. तसा यांच्याही मध्ये आपल्याला एक विरक्तपणा हा दिसून येतो. विरक्तपणा हा सगळ्याच बाबतीत दिसून येतो तसा. हे पण आपल्याला इथं सांगता येईल. म्हणजे मग शनिदेव जर या राशीचे राशी स्वामी असतील तर या राशी स्वामींच्या स्वभावानुसार मकर राशीच्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये कोणते वैशिष्ट्य दिसून येतात? मकर राशीचा स्वामी शनी आणि त्याप्रमाणे त्याचं चिन्ह जे हरिण आणि दुसरं सुसरीचा पाठीमागचा भाग हे जे आपण विचार करतो ह्यानुसार स्वभाव बनत जातो आणि तो स्वभाव जो आहे तो त्याच्यामध्ये श्रमिक असणं किंवा सातत्यानं कष्ट करणं हा स्वभाव मकर राशीच्या व्यक्तीमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. त्याचप्रमाणे तर्कसंगत किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तर्क लावून काम करण्याची जी क्षमता आहे ती ह्या लोकांच्याकडे जास्त असते. त्याप्रमाणे तत्वनिष्ठ असणं म्हणजे तत्वनिष्ठ म्हणजे एखाद्यावर विश्वास ठेवून जर काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्णत्वाला नेण्याची क्षमता म्हणजे आपण याला तत्वनिष्ठ असं म्हणू शकतो. हे पण आपल्याला इथे सांगता येईल. त्याप्रमाणे जे काम हातात घेतलंय ते सातत्यानं पूर्ण करणं किंवा चिकाटीने करणं हा पण गुण मकर राशीचा आहे. शनी तत्वाचा शनी ग्रहामुळे मकर राशीला प्राप्त होतो असं आपल्याला इथे म्हणता येईल. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील. त्याचप्रमाणे कुठलंही काम स्लो पण ते पूर्ण करण्याची क्षमता हा पण एक वेगळ्या पद्धतीचा गुण आपल्याला सांगता येईल. कारण शनी महाराजांचा तत्वाचा विचार आपण जर केला तर आपल्या लक्षात येईल की शनी महाराज शनैश्शने म्हणजे एखादी गोष्ट हळूहळू जातात पण ते काम पूर्ण करण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तीचं पण आपल्याला हेच दिसून येईल की हळूहळू काम पण ते पूर्ण करतील. या पद्धतीने आपल्याला शनी महाराजांच्या मकर राशीचं वर्णन किंवा शनी तत्वाचं वर्णन करता येईल. या मकर राशी अंतर्गत कोणकोणती नक्षत्र येतात? या राशी अंतर्गत येणारी जी नक्षत्र आहेत ती उत्तराषाढा नक्षत्राचे 3 चरण आहेत आणि श्रवण नक्षत्राचे 4 चरण आहेत. त्याचप्रमाणे धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण आहेत. असे एकंदरीत 9 चरणांची मिळून मकर राशी तयार होते. मग आता हे खडतर आयुष्य किंबहुना थोडासा यश मिळवण्यासाठीचा असलेला संघर्ष म्हणूया, पाठपुरावा जो करावा लागतो शनी महाराजांसारखं धीमे धीमे जाणं आहे. मग असा वैशिष्ट्य असणाऱ्या मकर राशीच्या पुरुषांच्या स्वभावाबद्दल काय सांगता येईल? मकर राशीच्या पुरुषांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला सांगता येईल. मकर राशीचा एकंदरीत सगळा स्ट्रक्चरचा विचार केला तर लक्षात येईल की मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी ग्रहाचे जे गुणधर्म आहेत ते त्या व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसून येतील. मग शनीचे कोणते गुणधर्म आहेत तर शनीचा संयमीपणा आहे, शनीचा गंभीरपणा आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं दीर्घ विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आहे
हे सगळेच गुणधर्म जे आहेत ते आपल्याला त्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतील. पण त्याचप्रमाणे बुद्धीची विनाकारण एखाद्याने काही शंका निर्माण केली तर डेअरिंग करून ते पुढे जाणार नाहीत, पण तेवढी क्षमता ठेवून ते राहतात की एखाद्याने प्रश्नच केला किंवा काही वेळच आली उत्तर द्यायची तर ती क्षमता ते राखून ठेवतात आणि त्यावेळी ते योग्य उत्तर देतात. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. मकर राशीच्या स्त्रियांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील? मकर राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर लक्षात येईल की आपल्याला मकर राशी खरं तर स्त्री तत्वाची रास सांगितलेली आहे. आणि ह्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर स्त्रियांना फारशी न मानवणारी अशा पद्धतीची पण ही राशी आहे असं सांगता येईल. म्हणजे सौंदर्य, रूप, नाजूकपणा, कोमलपणा हे भाव तसे फार कमी असतात या स्त्रियांच्याकडे. हाऊस करणं, फॅशन करणं ह्या बाबतीत तशा त्या जेमतेम आहेत. म्हणजे नटणं मुरडणं ज्याला म्हणतो त्या बाबतीत मकर राशीच्या स्त्रियांना फारशी आवड नसते. अगदी नटणारच नाहीत असं नाही, पण जेमतेम मध्ये राहतील असं सांगता येईल. पण प्रपंचाच्या बाबतीत मकर राशींच्या स्त्रियांचा विचार केला किंवा संसाराच्या बाबतीत तर अतिशय योग्य असतं, कारण त्यांच्याकडे तो दीर्घउद्योगीपणा आहे. म्हणजे घरासाठी सतत कष्ट करण्याची जी क्षमता आहे ती यांच्याकडे मकर राशीच्या व्यक्तींच्याकडे किंवा स्त्रियांच्याकडे आपल्याला दिसून येते. हे सांगता येईल आपल्याला. त्याचप्रमाणे पारंपरिक विचार म्हणजे कुटुंबासाठी जे पारंपरिक विचार आहेत सगळे त्या विचाराला धरून चालणारी ही राशी आहे. कारण शनी तत्व किंवा शनी महाराज यांचा विचार केला तर आपण त्याला पारंपरिक ग्रह मानतो किंवा चाली, रीती, रूढी, रिवाज, परंपरा हे शनी महाराजांच्या कारतत्वाखाली येतं. आणि म्हणून या व्यक्ती किंवा या स्त्रिया ज्या आहेत त्या जुन्या पारंपरिक पद्धतीला मांडणार आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मकर राशीच्या व्यक्तीचा जर स्त्रीचा विचार केला आपण तर जे काही पारंपरिक आपले सण आलेले आहेत, उत्सव आलेले आहेत ह्या व्यवस्थित पार पाडतील असं पण आपल्याला इथं वेगळ्या पद्धतीने सांगता येईल. त्याचप्रमाणे संसारासाठी असणारी जी काटकसर असते किंवा एक कर्तव्य दक्षपणा असतो किंवा व्यवहारीपणा असतो हे गुण पण आपल्याला मकर राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतील. मग एकंदरीतच कष्ट करण्याची तयारी असेल किंवा सातत्य चिकाटी असेल अशा वेळेस या मकर राशीच्या व्यक्तीने कोणतं शिक्षण घ्यावं आणि त्या शिक्षणानुसार कोणतं करिअर त्यांना जास्त लाभदायक ठरेल? मकर राशींच्या व्यक्तींनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावं किंवा कोणत्या क्षेत्रात ते काम करतात असं पण म्हणता येईल आपल्याला. आपण जर मकर राशीचा स्वामी बघितला, कारण बऱ्याच वेळेला करिअरचा दृष्टिकोन हा राशी स्वामी कोणता आहे त्याच्यावरून ठरतं किंवा टाईप ऑफ पर्सनॅलिटी, व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे याच्यावरून पण ठरतं. मग अशा वेळेला शनी जर बघितलं तर इंडस्ट्री हा जो भाग येतो आपल्याकडं तर इंडस्ट्रीचा कारकग्रह शनी सांगितलेला आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये बहुतांश वेळा लोखंडाशी संबंधित काम चालतं आणि लोखंडाचा कारकग्रह शनी, म्हणून जिथं जिथं लोखंडाचे उद्योग आहेत, पोलादाचे उद्योग आहेत किंवा लोखंडाशी संबंधित असणारे जे उद्योग आहेत अशा क्षेत्रांमध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये किंवा शनीचा दुसराही गुण सांगता येईल आपल्याला की दीर्घोद्योगीपणा हा जो गुण आहे आणि तो गुण असल्यामुळं हे लोक जिथं जिथं कष्ट करायचे किंवा दीर्घकाळ काम करायचे, कष्ट करायचे, राबायचे अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये शनीची किंवा मकर राशीची व्यक्ती तिथं सहज निभावून निघेल किंवा चालू शकेल. म्हणजे मग मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी मकर राशीच्या लोकांबद्दल काय सांगते? मकर राशीच्या बाबतीत मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा जर विचार केला आपण तर साधारणतः गुडघ्यांशी संबंधित असणारी ही राशी आहे. गुडघ्या, थोडासा पोटऱ्यांचा भाग पण आपल्याला सांगता येईल किंवा शनीचा विचार केला आपण तर शनीचा विचार त्वचेशी संबंधित पण येतो. शनीचा विचार आतलं जे शनी हा वायू तत्वाचा ग्रह आहे त्यामुळं संधिवात हा जो भाग येतो तर तो वाताचं प्रमाण त्या व्यक्तीकडे असणं हा पण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी दृष्टीने आपल्याला सांगता येईल. तर साधारण गुडघा, संधिवात किंवा दीर्घकालीन एखादा आजार म्हणजे जर शनी पत्रिकेत खराब झाला असेल मकरेच्या तर दीर्घकालीन पद्धतीचा आजार अशाही पद्धतीचे आजार आपल्याला शनीवरून किंवा मकर राशीच्या व्यक्तींना सांगू शकतो. ह्या आजारांची त्यांनी अर्थात काळजी घ्यायची आहे हे आपल्याला इथनं सांगता येईल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग, शुभ अंक आणि लाभणारं रत्न कोणतं? शुभ रंग मकर राशीसाठी आपल्याला करडा किंवा थोडासा काळसर कलर हा सांगता येईल आपल्याला मकर राशीसाठी. त्याप्रमाणे रत्नाचा विचार केला तर शनी प्रधान राशी असल्यामुळे आपण नीलम रत्न पहिल्यांदा सुचवतो, पण शक्य नसेल तर नीलमचं उपरत्न पण वापरलं तरी पण चालू शकेल. आणि त्याचप्रमाणे अंक, शनीसाठी अंक कोणते आहेत खरं तर अंकांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जिथं 8 अंकाचा संबंध येतो किंवा ज्या तारखांची बेरीज 8 येते म्हणजे त्याच्यामध्ये 8 तारीख आहे, 17 आहे, 26 आहे, ह्या तारखांची बेरीज साधारण 8 अंक येते. 8 अंकाचा संबंध आपण शनी ग्रहाशी जोडतो आणि मकर राशीचा स्वामी शनी म्हणून यांचा भाग्यांक किंवा जो काही अंक सांगतो आपण मूल्यांक हा 8 आपल्याला सांगता येईल. पण त्याचप्रमाणे ज्या तारखांची बेरीज 8 येते ह्या पण तारखा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यामध्ये 8 आहे, 17 तारीख आहे, 26 तारीख आहे, ह्यांची बेरीज 8 येते म्हणून शनीचा भाग्यांक आहे तो 8 आहे किंवा मकर राशीच्या व्यक्तींचा भाग्यांक 8 येतो.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे 2025 साल कसं असणार आहे? या राशींच्या व्यक्तीसाठी 2025 साल अतिशय आनंददायी असं असणार आहे. त्याचं कारण एकच आहे, की मकर राशी गेली 5-7 वर्ष झालं जे वेगवेगळे अनुभव घेत होते. आरोग्य आहे, आर्थिक क्षेत्रातले आहेत किंवा व्यावसायिक नोकरीविषयी किंवा गृहिणींना काही वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. जे त्रासाचे अनुभव आहेत, ह्या बाबतीतले बरेच प्रश्न त्यांचे आता सुटणार आहेत किंवा सुटलेले आहेत. 29 मार्च 2025 या दिवशी शनी 7.5 म्हणजे शनी बदल होऊन पूर्णपणे मकर राशीची 7.5 संपते. म्हणजे 7.5तून सुटका ह्या मकर राशीच्या लोकांना अनुभवायला येणार आहे. त्यामुळे तो एक सुटकेचा निश्वास इथं ते सोडणार आहेत. मग इथून पुढे त्यांच्या जे काही आहे आयुष्यामध्ये तर प्रगतीचाच तो कालावधी असणार आहे. अर्थात एखादी मोठी स्थावर खरेदी किंवा काहीतरी प्रॉपर्टी होण्याचे योग यांच्या पत्रिकेमध्ये किंवा मकर राशीच्या व्यक्तींना हे अनुभव ह्या वर्षी येऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसरा जो आपण विचार करतो प्रामुख्याने तो गुरुग्रहाचा विचार करतो. आणि गुरुग्रहाप्रमाणे जर विचार केला तर या लोकांना आता 6वा गुरु येणार आहे. आणि 6वा गुरुचा विचार केला तर 6वा गुरु काही तसा जास्त फायदेशीर पण नाही पण त्रासाचा पण नाही अशा स्थितीत त्यांचं ग्रहमान आहे. पण दुसरा एक गुरुचा फायदा होऊ शकतो या ठिकाणी. थोडंसं ह्यांचं आध्यात्मिक ताकद किंवा नातेसंबंध जे मामाकडचे नातेसंबंध आहेत हे नातेसंबंध सुधारण्यामध्ये यांना मदत होईल. जर काही 7.5च्या कालखंडामध्ये मामाकडचे नातेसंबंध बिघडले असतील तर ते नातेसंबंध ह्या कालखंडामध्ये सुधारतील. या 2 गोष्टी आपण मकर राशीच्या व्यक्तीसाठी इथे सांगू शकतो. हे वर्ष आणखीन चांगलं, आणखीन फलदायी जाण्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? दैनंदिन जीवनासाठी मकर राशीच्या व्यक्तींना आपण सल्ला असा देऊ शकतो, की गेली 7-7.5 वर्ष मकर राशीच्या व्यक्तींनी जो अनुभव घेतलाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या आयुष्यातल्या पैलूंचा, टप्प्याचा जो एक दुःखद अनुभव घेतलाय आणि त्यातून हे बाहेर निघणार आहेत, त्यासाठी त्यांनी मनस्वी जीवनाचा आनंद आता इथून पुढे वर्षभर घ्यावा, हा सल्ला आपण त्यांना देऊ. कारण 7.5त खूप पोळलंय, होरपळलंय, मन खूप दुखावलं गेलेलं आहे आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडून कुठेतरी ही कष्ट करणारी राशी आहे, दीर्घ उद्योगी राशी आहे. पण हे सगळं करत असताना त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यावा, आनंदासाठी वेळ द्यावा, वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ द्यावा, हा सल्ला आपण त्यांना यातनं देऊ शकतो. छान. म्हणजे आनंदाचा आस्वाद घ्यायचा आहे, आनंदी राहायचं आहे किंवा 7.5मध्ये जे काही कष्ट त्यांनी सोसले आहेत त्यांची आठवण आता पुन्हा पुन्हा करायची नाही आणि जे काही दिवस चांगले येतात त्याचा पूर्णपणे उपभोग घ्यायचा, असा सल्ला तुम्ही देता आहात मकर राशीच्या व्यक्तींना. धन्यवाद गुरुजी. खूप छान माहिती तुम्ही मकर राशीची सांगितली आणि आशेचा किरण या मकर राशीच्या व्यक्तींसाठी आता दिसतो आहे. निश्चितपणे मकर राशीचे व्यक्ती हे भविष्य ऐकून आनंदी होतील, समाधानी होतील आणि कुठेतरी त्यांच्या मनाला थोडासा गारवा वाटेल असं मला निश्चितपणे वाटतं. पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद. आत्ताच आपण मकर राशीचं व्यक्तिमत्व कसं असतं, मकर राशीच्या व्यक्तींनी जरी शनीची रास असेल, आणखीन सुसरीसारखं आयुष्य असेल तरी गंभीर राहण्याची गरज नाही. आनंदी समाधानी मकर राशीचे लोक पण राहू शकतील, किंबहुना आता त्यांचे तसे दिवस आलेले आहेत. हेच आत्ता आपण काळे गुरुजींकडनं ऐकलं. तुम्ही हा एपिसोड पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. जाता जाता नेहमीचीच एक विनंती की आमचं चॅनल लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील, काही म्हणणं असेल, काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.